नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी आता निघालो लग्नाला. आम्ही गाडीवर बसलेला आणि लग्नाला निघालेला. मग आम्हाला मध्ये लागला फाटकात 3 ट्रेन गेल्या हो. मग आम्हाला झाला इथंच उशीर झाला म्हणून भावानं गाडीवर रेमटवलं. पण भटजी काय आमच्यासाठी थांबला नाही. त्याने इकडं मंगल अष्टका बोलायला सुरुवात केला. आम्ही दमून आलेला होता म्हणून या भावानं आमच्यासाठी सरबत आणला. तो सरबत पिताव तसं इकडं लग्न हुराकला आणि ह्याने 7 वाजणारी 7 फिरत घेतली. माझं लक्ष गेला भावाच्या केसाकडं. त्याचं केस कुठेतरी करापलं होतं आणि कोणत्या करेलीवर लाईन मारायची ह्याच्यावर यांची इकडे चर्चा चालू होती. आणि लग्न करायचं का नाही ह्याच्यावर इकडं भांडत होतं. ह्यांची भांडणं मिटली तसं ह्यांनी जेवणावर ताव मारली. इकडं जेवणाच्या पंक्ती लागल्या होत्या. पण मंडळी, गावच्या पंक्तीत जी मजा येते ती इकडं नाही हो. पण आम्हाला पण भूक लागली होती म्हणून आम्ही पण आमची ताटा भरलेली आणि आम्ही पण जेवणावर ताव मारलेला. जेवून झाला तसं आम्ही आईस्क्रीम खायला सुरुवात केलेली. आम्ही चमच्यानं आईस्क्रीम खात होतो, पण ह्या बारक्याला काय चमच्याचा आईस्क्रीम खायला जमत नव्हता म्हणून त्याने आईस्क्रीम पियाला. आणि इकडं बायकांची मोठी आंतरराष्ट्रीय पातळीवरची चर्चा चालू होती. आणि इकडे झगामागा माझ्याकडे बघा करीत पोरी फोटो काढत होता. त्यात आमच्या नवीन जोडप्याने पण चान्स मारली आणि आमच्या वनवाशी पोरांनी इथं रुकेतर पण हातसाप केली. आणि या धुरातनं नवरा नवरीची रॉयल एंट्री झाली. आणि इकडे लाईन लागली होती आहेर द्यायला. मग आम्ही पण आहेर दिलेला आणि आम्ही आमच्या घरी गेलेला.